लासलगाव बाजार समितीची कांदा आवक आज घटलेली आहे. पिंपळगावची टिकून आहे आणि पुण्याचे बाजारभाव कसे आहेत, बंगलोरला किती आवक आहे ते आपण बघूया. नमस्कार, ॲग्रोशिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे मंगळवार, तारीख आहे 21 एप्रिल 2026. सकाळी 8 पर्यंत लासलगाव बाजार समितीमध्ये 227 गाड्या कांद्याची आवक झाली. त्यापैकी उन्हाळी कांदा 221 आणि बाकी खात चोपडे 6 गाड्या अशा आलेल्या होत्या. आता पुणे बाजार समितीचा जो दर आहे, 75 गाड्या पुणे बाजार समितीत आलेल्या आहे. पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये आणि इथे जे दर आहे ते 9 ते 11 आणि चांगल्या क्वालिटीचे जे आहे ते 12 रुपयांनी विकला गेला आहे. ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा 7 ते 8 रुपयांनी विकला गेलेला आहे. पिंपळगाव बाजार समितीची जी आवक आहे ती सकाळी 7 पर्यंत 685 गाड्या आलेल्या होत्या. त्यापैकी 565 ट्रॅक्टर होते आणि 120 पिकअप आहे. आता दिल्ली बाजारामध्ये कांद्याची आवक बघूया. दिल्लीमध्ये नाशिकवरनं 18, पुण्यावरनं 45, MP वरनं 6, राजस्थानचा 8, सुखसागर कांदा 3 अशा गाड्या गेलेल्या आहे. एकूण 80 गाड्या दिल्लीच्या आझादपूर मंडीमध्ये आहे. बंगलोरमध्ये जी आवक झाली ती बघूया. बंगलोरला जी मुख्य बाजार समिती आहे यशवंतपुरा, तिथे कांद्याची आवक झाली साधारण 42,000 कट्टे आणि उपबाजार समिती जी बंगळुरूची आहे तिथे साधारण 1500 कट्ट्याची कांदा आवक आहे. ती ही सगळी जी कांद्याची आवक आणि बाजारभाव जे आहे ते या पद्धतीचे आहे. संध्याकाळपर्यंत ते अपडेट होत राहतील. त्याच्यावर येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हे ठरणार आहे. या संदर्भात आपण वेळोवेळी माहिती घेतच राहू. संध्याकाळी किंवा उद्या नवीन व्हिडिओसाठी भेटूया. धन्यवाद.